Very good morning to all. Today's lecture we are going to discuss the new concept or new article in simple harmonic motion, that is forced oscillations. In previous lecture we are discussed or studied about damped harmonic oscillations, their differential equation अँड सोल्युशन फॉर डॅम्प्ड ऑसिलेशन. या सगळ्या गोष्टी आपण या अगोदरच्या लेक्चर्समध्ये इन डिटेल स्टडी केलेल्या आहेत. ओके. डॅम्प्ड ऑसिलेशनच्या केसमध्ये डिफरन्शियल फॉर्म कसा बनतो, म्हणजे इक्वेशन ऑफ मोशन फॉर डॅम्प्ड ऑसिलेशन्स, त्याचं करस्पॉन्डिंग आपण सोल्युशन फाइंड केलेलं आहे. ठीक आहे. तो व्हिडिओ जर का तुम्ही बघितला नसेल तर एकदा बघा, आणि ते जे काही सोल्युशन आहे भलेही ते तुम्हाला सिलेबसला नसेल, ठीक आहे, तरीसुद्धा तुम्हाला जर का ते सोल्युशन फाइंड करता येत असेल तर तुम्हाला इझिली त्या डॅम्प्ड ऑसिलेशनच्या नंतर ज्या आपण केसेस घेतो, ज्याच्यामध्ये आपण ओव्हर डॅम्प्ड, अंडर डॅम्प्ड आणि क्रिटिकल डॅम्प्ड बघितलं होतं, ते तुम्हाला अंडरस्टँड करणं आणि एक्झाम ओरिएंटेड जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये ते लिहाल तेव्हा तुम्हाला ते सोपं जाईल. ठीक आहे. तर बघा, त्या रिलेटेड आपण एक्झाम्पल्स आणि फोर्स्ड ऑसिलेशन्स हा पॉईंट झाल्यानंतर या चॅप्टर्सवरचे किंवा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेक्चर विदाउट further delaying time. This is our beautiful channel Universe of Microphysics. So let's start our today's session. ठीक आहे. तर आज आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे फोर्स्ड ऑसिलेशन्स किंवा फोर्स्ड व्हायब्रेशन्स. ठीक आहे. व्हायब्रेशन्स, ऑसिलेशन्स आणि हार्मोनिक्स आपण एक सेम वेनं किंवा सेम मेथडनं आपण त्यांना कन्सिडर करून ते जे काय वर्ड्स आहेत ते आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, फोर्स्ड ऑसिलेशन जर का तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला डॅम्प्ड ऑसिलेशन्स किंवा अनडॅम्प्ड ऑसिलेशन, ज्याला आपण नॉर्मल SHM म्हटलं होतं, हे समजणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्ही जर का डे टू डे लाईफमधल्या कोणताही तुम्ही एक्झाम्पल घ्या, एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादा पार्टिकल जर त्याच्या मेन पोझिशनच्या अबाउट टू अँड फ्रो मोशन करणार असेल तर तो जवळपास एक सम इंटरवल ऑफ टाईम नंतर पुन्हा त्याची जी काही ओरिजिनल पोझिशन होती किंवा जी इनिशियल पोझिशन होती तो पार्टिकल रिगेन करतो. असं का होतं, म्हणजे आपण म्हणू शकतो ना त्या केसमध्ये डॅम्पिंग झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे डॅम्पिंग म्हणजे काय, डॅम्प्ड ऑसिलेशन काय होतं, अ पिरियडिक ऑसिलेशन्स ऑर अ पिरियडिक व्हायब्रेशन्स इन विच ॲम्प्लिट्यूड ऑफ पार्टिकल ग्रॅज्युअली डिक्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम इन द प्रेझेन्स ऑफ सम फोर्सेस लाईक फ्रिक्शनल फोर्स, ओके, ड्रॅग फोर्स बाय एअर. या सिच्युएशनला किंवा या फिनॉमिनाला आपण काय म्हटलं होतं, डॅम्प्ड ऑसिलेशन्स असं म्हटलं होतं. ठीक आहे. कुठलाही ऑब्जेक्ट जर का तुम्ही घेतला, आता हा मार्कर आहे, ठीक आहे, किंवा हा बोर्ड आहे, हा टेबल आहे, ठीक आहे, किंवा हे स्टँड असेल, मोबाईल असेल, तुम्ही, मी किंवा आणखीन कोणताही ऑब्जेक्ट, त्या प्रत्येक ऑब्जेक्टला त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. ठीक आहे. जर काय तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टला एखादा ट्युनिंग फोर्क, तुम्ही जर का एखादा एक्झाम्पल घेतला असेल आणि हा ट्युनिंग फोर्क जर का तुम्ही व्हॅक्यूममध्ये ठेवला किंवा एखाद्या फ्री स्पेसमध्ये ठेवला तर हा ट्युनिंग फोर्क ज्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट करेल तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, फ्री ऑसिलेशन्स. हे आपल्याला पुढं बघायचंच आहे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टची, प्रत्येक पार्टिकलची त्याची स्वतःची अशी ओन फ्रिक्वेन्सी असते, त्याला आपण काय म्हणतो, नॅचरल फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. लक्षात आलं का? ओके. आणि बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही स्विंगचं जर का तुम्ही एक्झाम्पल घेतला, ठीक आहे, तर काय होतं रे, जर का आपण ह्याला डिस्प्लेस केलं तर हा त्याच्या मेन पोझिशन अबाउट म्हणजे ऑसिलेट होतो किंवा व्हायब्रेट होतो. ठीक आहे. आता यामध्ये डॅम्पिंग काय झालेलं आहे, तर या स्ट्रिंगमध्ये असणारा फ्रिक्शनल किंवा एअरचा ड्रॅग फोर्स प्रेझेंट आहे. लक्षात आलं का? त्यामुळे काय होतं की तुम्ही इनिशियल जे तुम्ही ॲम्प्लिट्यूड दिला होता ह्या स्विंगला, ती डिक्रीज होत जात ही जी काही ॲम्प्लिट्यूड्स आहेत ती डाय होतात. बरोबर आहे का? याला आपण काय म्हणतो, डॅम्प्ड ऑसिलेशन्स. ओके. देन आज आपल्याला बघायचं आहे की फोर्स्ड ऑसिलेशन्स काय असतं. आता याच्या नेममध्येच आपल्याला दिसतं की फोर्स्ड ऑसिलेशन, आपण एक फोर्स अप्लाय करून किंवा फोर्स प्रोव्हाइड करून जी ऑसिलेशन्स आपल्याला भेटणार आहेत त्याला आपण काय म्हणतो, फोर्स्ड ऑसिलेशन्स. ओके. म्हणजे आपण म्हणू शकतो, इन दिस केस ऑफ डॅम्प्ड व्हायब्रेशन्स द ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन्स डिक्रीज विथ द टाईम एक्सपोनेन्शियली ड्यू टू द डिसिपेशन ऑफ एनर्जी अँड द बॉडी इव्हेंच्युअली कम्स टू ॲट रेस्ट. बरोबर आहे का? म्हणजे हे जे काय आपण बघितलं, म्हणजे कोणतं, आता जर का तुम्ही म्हटलं डॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये काय होणार आहे, जे ॲम्प्लिट्यूड आहे व्हायब्रेशनची किंवा ऑसिलेशनची ती ग्रॅज्युअली डिक्रीज होत जाईल विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे. त्याला आपण काय म्हटलं होतं, डॅम्प्ड ऑसिलेशन म्हटलं होतं. हे समजलं होतं गोष्ट. ठीक आहे. आता बघा, जर काय सपोज करू, इफ अ बॉडी एक्सपिरियन्स
व्हायब्रेशन्स ड्यू टू इन्फ्लुएन्स ऑफ सम एक्सटर्नल ड्रायव्हिंग फोर्स. ओके, जी डिसिपेशन फोर्स आहे कॅन बी ओव्हरकम. ओके, जर काय आता फॉर एक्झाम्पल आपण जर काय एखाद्या स्विंगचं किंवा एखाद्या सिम्पल पेडलमचं आपण एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे, याला आपण सपोज करा एक एक्स इज इक्वल टू 10 सेंटीमीटरनं आपण त्याच्या मेन पोझिशनपासून डिस्प्लेस केलं, तर हा काय करेल, ऑब्वियसली हा पहिल्यांदा ह्या मेन पोझिशन अबाउट टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करेल. आपण डिस्प्लेसमेंट राईट हँड साईडला केलं आहे, एक रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होतो. ठीक आहे, त्याला आपण एफ आर असं म्हणतो. बरोबर आहे का. म्हणजे या केसमध्ये बघा, हा जो काय पेंडुलम आहे किंवा हा जो काय बॉब आहे त्याच्या मेन पोझिशन अबाउट ऑसिलेशन्स करत आहे. एका पर्टिक्युलर इंटरवलसाठी हे ऑसिलेशन्स आपण सिम्पल हार्मोनिक मोशन्स कन्सिडर करू शकतो. मात्र जसं जसं टाईम स्पेंड होईल तसं तसं ही ऑसिलेशन्स किंवा जी ॲम्प्लिट्यूड आहे ह्या ऑसिलेशनची ती डिक्रीज होत 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 काय होईल, एका पॉईंटला ती डाय होतील, एंड होतील. ठीक आहे, म्हणजे ज्या ठिकाणी काय झालं, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ डिसिपेशन्स फोर्स, ओके, फ्रिक्शनल फोर्स असेल किंवा ड्रॅग फोर्स असेल बाय एअर, त्यामुळे काय झालं, ही ऑसिलेशन्स डाय झाली आणि हा पार्टिकल त्याच्या रेस्टला रीच केला. लक्षात आलं. ह्याला आपण काय म्हटलं होतं, डॅम्प्ड ऑसिलेशन्स. सपोज जर काय आपण एखादा एक्सटर्नल फोर्स, बघा मी इथं हा बॉब एक्स इज इक्वल टू 10 सेंटीमीटरला सोडला आणि आपण त्याला एक पिरियडिक एक्सटर्नल फोर्स प्रोव्हाइड करतो आहे. म्हणजे हा बॉब या साईडला आला, आपण एक फोर्स अप्लाय केला, पुन्हा तो फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होणार आहे, जी ॲम्प्लिट्यूड तुम्हाला भेटत होती एक्स इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, ही ॲम्प्लिट्यूड कंटिन्यू केली जाईल आणि हा तुमचा जो का बॉब रेस्टमध्ये येणार होता तो कदाचित रेस्टमध्ये येणार नाही. काय येणार नाही कारण की आपण एक कंटिन्युअसली पिरियडिक फोर्स अप्लाय करत चाललो आहे. तुम्ही बेस्ट एक्झाम्पल काय असेल बघा, एक जर काय स्विंग असेल, स्विंगवर एखादा विद्यार्थी बसलेला असेल, ठीक आहे, आणि एक विद्यार्थी त्याला पहिल्यांदा त्याने इनिशियलला त्याला पुश केलं किंवा एक एक्स इज इक्वल टू सम डिस्टन्सनं त्याला रिलीज केलं, तर तो ऑसिलेशन करत आहे. तर त्या स्विंगवरचा जो विद्यार्थी बसलेला आहे तो विद्यार्थी सपोज करा थोडासा लेझी आहे, आळसा आहे, तर काय होईल सांगा, त्याला स्वतःहून काय ऑसिलेशन्स घ्यायचे नाहीत, तर काय होईल सांगा, आफ्टर सम इंटरवल ऑफ टाईम तो रेस्टला पोचेल ना. बरोबर आहे का. मग जर काय त्या विद्यार्थ्याला आपली जी काही इनिशियल ॲम्प्लिट्यूड कंटिन्यू करायची असेल किंवा मेंटेन ठेवायची असेल, तर दुसऱ्या विद्यार्थ्यानं त्या विद्यार्थ्याला कंटिन्युअसली एक पिरियडिक फोर्सनं पुश केलं पाहिजे. बरोबर आहे का. आणि जो आपण एक्सटर्नल फोर्स या ठिकाणी पिरियडिकली जो एक्सटर्नल फोर्स आपण प्रोव्हाइड करणार आहे त्या फोर्सला आपण काय म्हणतो किंवा त्या ऑसिलेशनला काय म्हणतो, फोर्स्ड ऑसिलेशन्स. ओके, म्हणजे आफ्टर प्रोव्हाइडिंग सम एक्सटर्नल पिरियडिक फोर्स, okay, body vibrates or oscillates about its mean position. Okay, such oscillations are said to be forced vibrations or forced oscillations. Okay, बघा मी पुन्हा एकदा सांगतो बघा, when a body experiences vibrations due to influence of some external driving force, the dissipation force can be overcome. बरोबर आहे. म्हणजे जसं तुम्ही एखादा एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय करता त्यामुळे काय होतं, जो ऑलरेडी डिसिपेशन फोर्स होता, ओके, मग फ्रिक्शनल असेल किंवा ड्रॅग फोर्स बाय एअर असेल, हा काय होतो, ओव्हरकम होतो किंवा मिनिमाइज होतो. ओके, डिसिपेशन फोर्स कॅन बी ओव्हरकम अँड द बॉडी कॅन कंटिन्यू इट्स व्हायब्रेट्स विदाउट कमिंग टू ॲट रेस्ट. सच व्हायब्रेशन्स और सच ऑसिलेशन्स आर कॉल्ड फोर्स्ड ऑसिलेशन्स. ओके, बेस्ट एक्झाम्पल बघा काय सांगता येईल, when आता सपोज करा हा एक ट्युनिंग फोर्क आहे, when a tuning fork is struck on this white board. ओके, आपण काय करू, एक ट्युनिंग फोर्क घेतला, सपोज करा हा एक ट्युनिंग फोर्क आहे, याची फ्रिक्वेन्सी आहे 512 हर्ट्ज. ठीक आहे, या ट्युनिंग फोर्कला आपण एखाद्या रबर पॅडवरती स्ट्राईक केलं, ठीक आहे, आणि ह्या जागा व्हाईट बोर्डला पकडलं, तर काय होतं सांगा, ह्या बघा पहिल्यांदा बघा हा ट्युनिंग फोर्क त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी किती आहे, 512 हर्ट्ज आहे. आता हे तुम्हाला कधी एक्सपिरियन्स करायला भेटेल, ज्यावेळेला तुम्ही हा ट्युनिंग फोर्क व्हॅक्यूममध्ये किंवा फ्री स्पेसमध्ये ठेवाल त्यावेळेला. ठीक आहे, आता बघा आपण हा ट्युनिंग फोर्क एका रबर पॅडवरती स्ट्रक केला, ठीक आहे, तर हा व्हायब्रेशन्समध्ये जाईल, ऑसिलेशन परफॉर्म करेल, आणि ही ऑसिलेशन्स किंवा हा ट्युनिंग फोर्क जर का मी ह्या बोर्डवरती पकडला तर तुम्हाला एक साऊंड भेटेल किंवा असं लक्षात येईल की ही बोर्डची जी काही स्क्रीन आहे या काही पार्टपुरती ही थोडीशी व्हायब्रेट होईल. असं नाही होणार की हा जो बोर्ड आहे तो अप अँड डाऊन किंवा या साईडला असा व्हायब्रेट, असं नाही होणार आहे, कारण का ह्या बोर्डची नॅचरल फ्रिक्वेन्सी कदाचित या ट्युनिंग फोर्कपेक्षा जास्त असेल. लक्षात आलं. मात्र तरीसुद्धा ज्यावेळेला तुम्ही एखादा ट्युनिंग फोर्क किंवा एखादा ऑब्जेक्ट
व्हायब्रेट करून किंवा ऑसिलेट करून तुम्ही एखाद्या बॉडीवरती पकडता, त्यावेळेला तुम्ही काय करता, एक एक्सटर्नल व्हायब्रेशन प्रोव्हाइड करता या बोर्डसाठी. त्यामुळे काय होतं की हा बोर्ड त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी सोडून व्हायब्रेट करायला लागतो किंवा ऑसिलेट करायला लागतो. ठीक आहे. तर त्या ऑसिलेशनला बघा, कुठल्या ऑसिलेशनला, त्या बोर्डच्या ऑसिलेशनला किंवा व्हायब्रेशनला आपण काय म्हणतो, फोर्स्ड ऑसिलेशन्स. समजलं का? बेस्ट एक्झाम्पल बघा, व्हेन अ ट्युनिंग फॉर्क इज स्ट्रक ऑन रबर पॅड अँड इट्स स्टीम इज प्लेस्ड ऑन this white board. Okay, the white board is set in vibrations with the frequency of fork. Okay, these oscillations of table, this oscillation of this white board are called the forced oscillations. समजलं? ठीक आहे. ओके, आता बेस्ट एक्झाम्पल आणखीन काय सांगता येईल फोर्स्ड ऑसिलेशनचं? थोडक्यात जर का तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इन द प्रेझेन्स ऑफ सम एक्सटर्नल पिरियडिक फोर्स, एखादी बॉडी त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीच्या व्यतिरिक्त किंवा नॅचरल फ्रिक्वेन्सी सोडून जर का व्हायब्रेट करत असेल तर आपण त्या बॉडीच्या व्हायब्रेशन्सला किंवा त्या बॉडीच्या ऑसिलेशनला आपण काय म्हणतो, फोर्स्ड ऑसिलेशन असं म्हणणार. ओके, सो आपण इथे लिहू शकतोय, सो forced vibrations can also be defined as the vibrations in which the body vibrates, the body vibrates with frequency other than natural frequency, which is due to some external periodic force. समजलं का? जे आपण एक्झाम्पल बघितलं होतं ते. ठीक आहे. आता बघा आणखीन एखादं एक्झाम्पल. आता मला सगळं मी काय म्हटलं की प्रत्येक ऑब्जेक्टची किंवा प्रत्येक बॉडीची एक नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. तर फॉर एक्झाम्पल आपल्या रूम्समध्ये असणारे जे काही आपल्या विंडोच्या काचा आहेत, ठीक आहे, किंवा आपल्या घरामध्ये काही फर्निचर असेल, सपोज कर आपल्या साईडच्या रूममध्ये एखादं काहीतरी म्हणजे फॉर एक्झाम्पल साऊंड सिस्टीम सुरू आहे, ठीक आहे, किंवा व्हायब्रेशन जास्त पद्धतीने सुरू आहे, तर आपल्याला काय जाणवतं की आपल्या जे काही रूमच्या काचा आहेत किंवा जे काही मिररची फ्रेम आहे किंवा काहीतरी फर्निचर आहे तर ते व्हायब्रेट होतं. हे असं का झालं? कारण की पहिल्यांदा बघा एक्सटर्नल फोर्स प्रेझेंट नव्हता. त्यावेळेला तुमच्या विंडोच्या काचा असतील किंवा तुमचं फर्निचर असेल किंवा मिरर असेल, कोणतेही ऑब्जेक्ट असेल, ते त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीमध्ये होते का? तर ऑब्व्हियसली होते. आता एक्सटर्नल फोर्स कोणता असेल? ते साऊंड सिस्टीम, मग DJ असेल किंवा एखादा लाऊडस्पीकर असेल. त्यामुळे काय झालं, त्या जे काही काचा आहेत विंडोच्या त्या थोड्याशा व्हायब्रेट होतात, म्हणजे आपल्याला आवाज येतो, त्याचा नॉईज येतो. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की त्या ज्या काचा होत्या त्या नॅचरल फ्रिक्वेन्सीमध्ये पहिल्यांदा सेट होत्या. ठीक आहे. त्याला बाय सम एक्सटर्नल लाऊडस्पीकरमध्ये जो साऊंड तयार झाला त्याच्यामुळे काय झालं, त्या व्हायब्रेशन्समध्ये गेल्या ना, म्हणजे त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी सोडून अदर द नॅचरल फ्रिक्वेन्सी ती जी काही बॉडी आहे, मिरर असेल, फर्निचर असेल किंवा काच असेल, ती व्हायब्रेट करत आहे, ऑसिलेट करत आहे. तर त्या ऑसिलेशनला आपण काय म्हणतो, फोर्स्ड ऑसिलेशन्स. ठीक आहे. बेस्ट एक्झाम्पल ट्युनिंग फोर्सचं घ्या किंवा आपण जे आता बोललो त्याचं सुद्धा घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. किंवा आणखीन एक बघा, सपोज एक आपण कंटेनर घेतला किंवा एक बीकर घेतला. ठीक आहे. या बीकरमध्ये सपोज करा पाणी आहे, वॉटर मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे. आता बघा पुन्हा आपण हाच ट्युनिंग फोर्क पहिल्यांदा बघा हे समजते ना, हा जर काय रबर पॅड असेल, या रबर पॅडवरती आपण हा ज्यावेळेला स्ट्राईक करतो किंवा आपण त्याला स्ट्रक करतो त्यावेळेला काय होणार आहे, या मेन पोझिशनपासून याचे जे काय हे एजेस आहेत किंवा जे प्रॉन्ज आहेत, ठीक आहे, ते काय होतात, व्हायब्रेट होतात. ठीक आहे. आणि हे असे व्हायब्रेशन जर का तुम्ही ह्या लिक्विडच्या सरफेसच्या वरती पकडला, सपोज जर का तुम्ही ट्युनिंग फोर्क अशा पद्धतीने इथं पकडला, तर तुम्हाला काय जाणवतं रे, तर वॉटरच्या सरफेसमधले जे काही मॉलिक्युल्स आहेत, सरफेसचे जे मॉलिक्युल्स आहेत ते थोडेसे असे डिस्टर्ब होतात, व्हायब्रेट होतात. ठीक आहे. आता वॉटर मॉलिक्युल्सचे जे काही हे व्हायब्रेशन्स आहेत ते व्हायब्रेशन आपण कशामध्ये काउंट करू शकतो, फोर्स्ड व्हायब्रेशन्समध्ये किंवा फोर्स्ड ऑसिलेशन्समध्ये. समजलं का? ओके. व्हेन बॉडी एक्सपिरियन्सेस व्हायब्रेशन्स,
लक्षात ठेवा, when a body experiences vibration due to influence of some external driving force, okay, the dissipation force can be overcome and the body can continue its vibrations without coming to at rest. Such vibrations are called forced vibrations. Okay, example असेल स्विंग. ओके, स्विंगचं घ्या, ठीक आहे, किंवा आपण ह्या ठिकाणी ट्युनिंग फोर्स घेऊ शकतो, या ठिकाणी या सिस्टीमचं घेऊ शकतो, किंवा अर्थक्वेक आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे बघा, प्रत्येक बिल्डिंग्स असेल, काही इमारती असतील, किंवा काही कार्सवर रोडवरचे असतील, किंवा ब्रिज असतील, तर ते त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीमध्ये असतात. अर्थमुळं ज्या व्हायब्रेशन्स क्रिएट होतात किंवा जे ऑसिलेशन्स क्रिएट होतात ते काय होतात, वेगवेगळ्या ऑब्जेक्टला किंवा बॉडीला ते दिली जातात ना, म्हणजे प्रोव्हाइड केले जातात, जेणेकरून काय होतं की ज्या बिल्डिंग्स असतील किंवा ज्या कार्स असतील किंवा जे ब्रिज असतील ते त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीच्या व्यतिरिक्त व्हायब्रेट व्हायला लागतात, तर त्या व्हायब्रेशनला आपण काय म्हणतो, फोर्स्ड ऑसिलेशन्स. ठीक आहे, ही नंबर ऑफ एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील. ठीक आहे, मी आशा करतो की तुम्हाला फोर्स्ड ऑसिलेशन्स किंवा फोर्स्ड व्हायब्रेशन्स समजलं असेल. ठीक आहे, ओके. देन आपल्याला आता बघायचं आहे की इक्वेशन ऑफ मोशन फॉर फोर्स्ड ऑसिलेशन्स काय आहे ते. हे आता आपण थेरोटिकली बघितलं किंवा या पाठीमागचं विथ एक्झाम्पल्स आपण फोर्स्ड ऑसिलेशन समजून घेतलेलं आहे. ठीक आहे, नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत आपण जी सांगू शकतो. ठीक आहे, ओके. देन आपल्याला काय बघायचं आता, इक्वेशन ऑफ मोशन फॉर फोर्स्ड ऑसिलेशन्स. टायटल असेल आपलं इक्वेशन ऑफ मोशन ऑफ फोर्स्ड ऑसिलेशन्स. ठीक आहे, तर बघा, लेट कन्सिडर the motion of damped harmonic oscillator under the influence of an applied periodic force that is, let it be, आपण कन्सिडर करू जो एक्सटर्नल फोर्स आहे तो एफ ए इज इक्वल, त्याची व्हॅल्यू आपण एफ नॉट साईन ओमेगा टी. ओके, असे अज्युम करू. जो आपण एक्सटर्नल पिरियडिक फोर्स प्रोव्हाइड करतो आहे एखाद्या सिस्टीमवरती, त्याची मॅग्निट्यूड किंवा त्याची व्हॅल्यू आहे एफ ए इज इक्वल टू एफ नॉट साईन ओमेगा टी. ठीक आहे, समजलं का? ठीक आहे, ओके. आता बघा, जर काय आपण एखादा एक्झाम्पल घेतला, सपोज करा तुम्ही स्विंगचं घ्या किंवा स्प्रिंग मास ऑसिलेटरचं एक्झाम्पल घ्या. ठीक आहे, तर त्या केसमध्ये बघा, इथं ड्रॉ करतो बॉडी. ठीक आहे, आता बघा, ह्यालासुद्धा जर का सपोज करा आपण जर हा मास, हे जे काय मास आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनला एक 10 सेंटीमीटर आपण काय केलं, पुश केलं किंवा त्याला आपण डिस्प्लेस केलं, तर साहजिकच आहे ही व्हेन सिस्टीमसुद्धा आतमध्ये पाण्यामध्ये 10 सेंटीमीटर आतमध्ये खाली उतरेल. ठीक आहे, आणि जर तुम्ही रिलीज केला तर तुम्हाला लक्षात येईल की ही जी काय सिस्टीम आहे ती डॅम्प्ड ऑसिलेशन परफॉर्म करते. मात्र आपल्याला हे डॅम्पिंग होऊ द्यायचं नाही. जे तुम्हाला इनिशियला तुम्ही ॲम्प्लिट्यूड घेतला होता ते ॲम्प्लिट्यूड जर तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं असेल तर आपल्याला एक एक्सटर्नल फोर्स द्यावा लागेल. म्हणजे मला ह्या मासला एक एक्सटर्नल पिरियडिक फोर्स न्यायला आतमध्ये पुश करावं लागेल किंवा डिस्प्लेस करायला लागेल. लक्षात आलं का? म्हणजे या ठिकाणी जो आपण फोर्स अज्युम करतो आहे तर तो फोर्स आहे एफ नॉट साईन ओमेगा टी या फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे, आता मला सांगा की या केससाठी आपण जो नेट फोर्स आहे त्या ऑब्जेक्टसाठी तर तो आपण कसा लिहू शकतो आहे, एफ नेट इज इक्वल टू, एफ नेट आपण असं दाखवू, एफ नेट इज इक्वल टू, पहिल्यांदा काय येणार आहे, पहिल्यांदा ऑब्वियसली स्प्रिंग फोर्स असेल किंवा त्याला आपण रिस्टोरिंग फोर्स म्हणतो. ठीक आहे, देअरफॉर रिस्टोरिंग फोर्स हा तर आपण निग्लेक्ट करू शकतच नाही ना. ठीक आहे, त्यामुळे रिस्टोरिंग फोर्स किंवा आता जर काय स्प्रिंग
ब्लॉक सिस्टीम असेल तर या केसमध्ये आपण काय म्हणतो, स्प्रिंग फोर्स प्लस रिस्टोरिंग फोर्स पण आहे. ओके, आणखीन ही जी काही सिस्टीम आहे किंवा हा जो काय ऑब्जेक्ट आहे तो डिसिपेट होत जातो आहे, म्हणजे या ठिकाणी डॅम्पिंग फोर्स प्रेझेंट आहे. देन सेकंड फोर्स आहे डॅम्पिंग फोर्स. ओके, अँड देन आपण जो आता बघा फोर्स्ड ऑसिलेशन्स केस बघतोय त्यामुळे आपण एक एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय केला आहे, त्यामुळे तो प्लस एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. ठीक आहे, FA. आता देअरफॉर एफ नेट इज इक्वल टू रिस्टोरिंग फोर्स व्हॅल्यू माहिती आहे -KX, हे आपण इनिशियल लेक्चरपासून बघत आलेलो आहे. ठीक आहे, आणि या केसमध्ये जो डॅम्पिंग फोर्स आहे, आपण जो डॅम्प्ड ऑसिलेशन्स बघितलो त्यामध्ये आपण हे इक्वेशन्स बघितलं होतं कसं येतं, कारण की या केसमध्ये जो व्हेलॉसिटी ऑफ दिस वेन इज किंवा जो डॅम्पिंग फोर्स आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतो, ज्या व्हेलॉसिटी आपण तो ऑब्जेक्ट डिस्प्लेस केला आहे त्या व्हेलॉसिटीवर डिपेंड करतो. त्यामुळं डॅम्पिंग फोर्स काय असेल प्लस मायनस बी असतो. मायनस का, व्हेलॉसिटी डाऊनवर्ड डायरेक्शनला आपण त्याला व्हेलॉसिटी डिस्प्लेस केले तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनला डॅम्पिंग फोर्स लागत असतो. ठीक आहे, प्लस आता या ठिकाणी प्लस येणार आहे कुठला एक्सटर्नल फोर्स F0 sin ओमेगा टी. ओके, इक्वेशन नंबर फर्स्ट. आता बघा F नेट इज इक्वल टू -KX हे -BV प्लस F0 sin ओमेगा टी. ठीक आहे, आता या केसमध्ये आपण काय करू, बाय युजिंग न्यूटन सेकंड लॉ फॉर लेफ्ट हँड साईड ऑफ इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे, म्हणजे आपण Fला काय लिहू शकतो, M × A इज इक्वल टू -KX -BV प्लस F0 sin ओमेगा टी. ठीक आहे, नाव डिवायडिंग इक्वेशन इथं म्हणू आपण डिवायडिंग whole equation by M, we get therefore A is equal to -K upon M into X. okay, minus B upon M into V plus F0 upon M into sin ओमेगा टी. ठीक आहे, आता ज्या निगेटिव्ह टर्म्स आहेत ते या साईड जाऊन पॉझिटिव्ह बनतील आणि आपल्याला ॲक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी ओके इन टर्म्स ऑफ एक्स रिप्रेझेंट करायचे आहे. ते मी ह्या स्टेपला डायरेक्ट लिहून घेतो. देअरफॉर एच व्हॅल्यू काय बनेल d²x अपॉन dt². ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, आता प्लस आता बघा बी अपॉन यमला आपण एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करू ट्वाइस बीटा विच व्हॅल्यू dx अपॉन dt. ओके, प्लस आता के बाय एमला आपण काय म्हणतो ω02 x इज इक्वल टू F0 अपॉन M साइन ओमेगा टी. बरोबर आहे. ठीक आहे, आता इथे लिहा होतं वेअर 2 बीटा जो आपण कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केला त्याची व्हॅल्यू काय आहे B अपॉन M अँड ω02 इज इक्वल टू K अपॉन M. ओके, आता बघा ओमेगा नॉट इज नथिंग बट नॅचरल फ्रिक्वेन्सी. ओके, आणि बीटा बी म्हणजे काय तुमचा बी इज नथिंग बट कोइफिशियंट ऑफ डॅम्पिंग. ठीक आहे, ओके. आता सपोज आता या केसमध्ये बघा तर सपोज हे इक्वेशन नंबर सेकंड असेल. ठीक आहे, तर इक्वेशन सेकंड इट इज डिफरेंशियल फॉर्म फॉर फोर्स्ड ऑसिलेशन. ठीक आहे, त्यामुळे इक्वेशन सेकंड हे तुमचं इक्वेशन ऑफ मोशन किंवा आपण त्याला स्पेसिफिकली काय म्हणतो इट इज द डिफरन्शियल फॉर्म फॉर फोर्स्ड ऑसिलेशन.
समजलं का? या ठिकाणी बघा 2 बीटाची व्हॅल्यू बी अपॉन एम, ओमेगा नॉटची व्हॅल्यू ओमेगा नॉट स्क्वेअरची व्हॅल्यू के अपॉन एम. ओमेगा नॉट म्हणजे काय नॅचरल फ्रिक्वेन्सी, बीटा बी म्हणजे काय असेल कोएफिशियंट ऑफ डॅम्पिंग असेल. ठीक आहे. ओके, हे झालं आपलं डिफरन्शियल इक्वेशन किंवा इक्वेशन ऑफ मोशन फॉर फोर्स्ड ऑसिलेशन. आता बघा या इक्वेशनचं तुम्हाला सोल्युशन बुकमध्ये डायरेक्टली प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे. तर आपण आता या स्लाईडनंतर किंवा या पेजनंतर आपल्याला या या डिफरन्शियल इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे. ठीक आहे. तर हे समजलं. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा, हे व्यवस्थित नोट्स प्रिपेअर करा, नोट्स लिहून घ्या, देन आपण पुढे बघू. ओके. देन आपल्याला बघायचं सोल्युशन ऑफ इक्वेशन ऑफ मोशन फॉर फोर्स्ड ऑसिलेशन. ठीक आहे. हे आपलं एम असेल. ठीक आहे. तर बघा पहिल्यांदा बघा सोल्युशन इक्वेशन काय आहे ते पहिला लिहून घेऊ आपण. इक्वेशन काय आहे तर d²x अपॉन dt², ओके, प्लस 2 बीटा dx अपॉन dt प्लस ओमेगा नॉट स्क्वेअर x इज इक्वल टू एफ नॉट, व्यवस्थित लिहू आपण ते, एफ नॉट अपॉन एम साइन ओमेगा टी. ठीक आहे. ओके, याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हटलं होतं. आता द सोल्युशन ऑफ इक्वेशन कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. ओके, या ठिकाणी या इक्वेशनचे आपल्याला 2 पार्टमध्ये सोल्युशन बघायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन. ठीक आहे. कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन. ठीक आहे. वेन बघा याचे आपण या इक्वेशनचे जे काही सोल्युशन भेटेल ते तुम्हाला 2 पार्ट्समध्ये भेटेल. एक कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन आणि दुसरं असेल पर्टिक्युलर सोल्युशन. जे आपण एक्झॅक्ट सोल्युशन फाइंड करणार आहोत ते सेकंड पार्टमध्ये असणार आहे. ठीक आहे. तर बघा कॉम्प्लिमेंटरी सोल्युशनमध्ये वेन अप्लाइड फोर्स एफ ए इज टेंड्स टू 0. सपोज करू आपण ज्या आता फोर्स ऑसिलेशनच्या केसमध्ये जो आपण एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय करत आहोत किंवा प्रोव्हाइड करत आहोत त्याची व्हॅल्यू 0 आहे. ठीक आहे. तर इक्वेशन 1 बिकम्स काय भेटेल सांगा इक्वेशन. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स d²x अपॉन dt² प्लस 2 बीटा dx अपॉन dt प्लस ओमेगा नॉट स्क्वेअर x इज इक्वल टू. आता जर तुमचा एक्सटर्नल जो पिरियडिक फोर्स आहे त्याची जर व्हॅल्यू 0 असेल तर तुम्हाला इक्वेशनचा फॉर्म असा भेटेल का. ठीक आहे. आणि बघा तुम्ही जरा नीट ऑब्झर्व करून बघितला, दिस इज द इक्वेशन ऑफ मोशन ऑफ डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेटर आहे ना. ऑब्वियसली हे जे काही इक्वेशन आहे ते डॅम्प्ड हार्मोनिक मोशनचं इक्वेशन ऑफ मोशन होतं. ठीक आहे. देअरफोर सोल्युशन ऑफ अबो इक्वेशन कॅन बी रिटन ॲज. ओके, आपल्याला माहीत आहे हे इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे. तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ जर का तुम्ही पाहिला असेल किंवा अंडरस्टँड करून घेतला असेल, प्रॅक्टिस केला असेल तर तुम्हाला याचे इक्वेशन डायरेक्टली सांगता येतं. काय होतं इक्वेशन. x इज इक्वल टू x नॉट ई रेस टू मायनस बीटा टी, ओके, इंटू ब्रॅकेट कॉस ओमेगा प्राईम टी प्लस फाय. ठीक आहे. या ठिकाणी ओमेगा प्राईमची व्हॅल्यू काय होती, बीटाची व्हॅल्यू काय होती, एक्स नॉट किंवा फेज कॉन्स्टंट, ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण डिराईव्ह केलेल्या आहेत. आणि कोणत्याही पर्टिक्युलर इंटरवलला किंवा टाईमला जर तुम्हाला फाइंड करायला सांगितलं, फाइंड द डिस्प्लेसमेंट एक्स फ्रॉम इट्स मीन पोझिशन, तर तुम्ही हे इक्वेशन यूज करून ओके डायरेक्टली आन्सर सांगू शकता. ठीक आहे. ओके, दिस इज कॉल्ड द कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन ऑफ इक्वेशन 1. ओके, त्यामुळं हा जो काय फॉर्म आहे, दिस इज कॉल्ड असं म्हणू शकतो आपण, दिस इज कॉल्ड complementary solution of equation first. ठीक है. And this solution represents free vibrations of system and it dies out due to the presence of factor e raised to minus beta t.
ठीक आहे. ऑब्वियसली जर एक्सटर्नल फोर्स आपण जर काय प्रोव्हाइड नाही केला तर बघा आपल्याला काय लक्षात येतं, याचं सोल्युशन हे आहे ना, एक्स इज इक्वल टू एक्स नॉट ई रेस टू मायनस बीटा टी. ओके, आणि जो फॅक्टर ई रेस टू मायनस बीटा टी आहे तो तुम्हाला काय सांगत आहे बघा. सपोज जर काय ई रेस टू एक्स एखादं फंक्शन असेल तर आपण काय सांगतो की एखाद्या फंक्शनमध्ये किंवा गिवन फिजिकल क्वांटिटीमध्ये नॅचरल ग्रोथ आपण डिफाईन करतो. ठीक आहे. जर काय ई रेस टू मायनस एक्स असेल तर जी ग्रोथ आहे किंवा जे फंक्शन आहे ते ग्रॅज्युअली डिक्रीज होत चाललं आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, देअरफोर या केसमध्ये जे तुम्हाला सोल्युशन भेटलं आहे डॅम्प्ड ऑसिलेशनच्या केसमध्ये, त्यामध्ये हा जो काय फॅक्टर आहे ई रेस टू मायनस बीटा टी ई रेस टू मायनस बीटा टी. ओके, त्यामध्ये काय होतं, मायनस आहे ना, त्यामुळं फंक्शन तुमचं ग्रॅज्युअली डिसिपेट होत चाललं आहे किंवा डिक्रीज होत चाललं आहे हे आपण सांगू शकतो. लक्षात आलं का. एक्सपोनेन्शियल जर प्लस असतं तर आपण असं म्हटलं असतं की ग्रॅज्युअली ते ग्रॅज्युअली इन्क्रीज होतं आहे म्हणजे ई रेस टू प्लस टर्म आले असते. मात्र या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं की धिस इक्वेशन रिप्रेझेंट्स फ्री व्हायब्रेशन्स ऑफ सिस्टीम अँड इट डाईज आउट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ फॅक्टर ई रेस टू मायनस बीटा टी. ठीक आहे. तुम्ही एखाद्या पेंडुलमला किंवा एखाद्या स्विंगला त्याच्या मेन पोझिशनपासून डिस्प्लेस केला, ठीक आहे, आणि रिलीज केला म्हणजे तो फ्री व्हायब्रेशनमध्ये गेला, फ्री ऑसिलेशनमध्ये गेला, तर बघा प्रेझेन्स ऑफ ई रेस टू मायनस बीटा टी या फॅक्टरमुळं, ओके, ऑब्वियसली हा फॅक्टर कशामुळे असणार आहे, डिसिपेटिव्ह फोर्सेस, बरोबर आहे का, ड्रॅग फोर्स बाय एअर, फ्रिक्शन फोर्स, त्यामुळे तुमची जे काही ऑसिलेशन्स भेटतात ते ऑसिलेशन्स डाय होतात किंवा एंड होतात. समजलं का. हे झालं कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन फॉर फोर्स्ड ऑसिलेशन. देन आता आपल्याला बघायचं आहे सेकंड पार्ट, त्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायचं आहे. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. हे समजलं. ठीक आहे. कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन. देन हे आपण इरेज करूयात. देन सेकंड पार्ट आहे पर्टिक्युलर सोल्युशन फॉर इक्वेशन नंबर 1 फॉर फोर्स्ड ऑसिलेशन्स. ठीक आहे. ओके. आता पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये आपण बघा, आपण असं म्हणू शकतो दिस इज द सोल्युशन व्हेन अप्लाइड फोर्स एफ ए इज इक्वल टू एफ नॉट साइन ओमेगा टी ॲक्ट्स ऑन द सिस्टीम. ओके, म्हणजे आपण या केसमध्ये जो आपण एक्सटर्नल फोर्स प्रोव्हाइड केलेला आहे त्याची व्हॅल्यू आपण एफ नॉट साइन ओमेगा टी अज्युम केलेलं आहे किंवा कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. तर बघा आता जो फॅक्टर आहे एफ ए इज इक्वल टू एफ नॉट साइन ओमेगा टी, म्हणजे त्याला तुम्ही काय म्हटलं आहे, एक एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स. ठीक आहे. म्हणजे प्रेझेन्स ऑफ सम एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स. ओके, जे व्हायब्रेशन्स तुम्हाला भेटतील त्याला तुम्ही काय म्हटलं आहेत, फोर्स्ड व्हायब्रेशन्स किंवा फोर्स्ड ऑसिलेशन्स. ठीक आहे. आता बघा, सिन्स या ठिकाणी बघा, सिन्स एफ नॉट ई रेस टू आय ओमेगा टी, ठीक आहे, याचं एक्सपान्शन काय भेटतं रे, एफ नॉट ई रेस टू आय ओमेगा टी, तर ऑब्वियसली हे भेटेल एफ नॉट कॉस ओमेगा टी प्लस आय एफ नॉट साइन ओमेगा टी. नाउ this equation shows that f naught sin omega t, so external force I it is imaginary part of complex quantity f naught e raised to I omega t. ठीक है. therefore required solution also consists of imaginary part. So equation 1 becomes हे समजा आपण काय म्हटलं की बघा, जो आपण एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स अप्लाय करत आहोत किंवा प्रोव्हाइड करत आहोत तो एक इमॅजिनरी पार्ट आहे कॉम्प्लेक्स क्वांटिटी एफ नॉट ई रेस टू आय ओमेगा टीचा. देअरफॉर इक्वेशन 1 कॅन बी रिटन ॲज देअरफॉर डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस 2 बीटा डी एक्स बाय डी टी प्लस ओमेगा नॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू
एफ नॉट अपॉन यम. ठीक आहे. या ठिकाणी मी साईन ओमेगा टी हा तुमचा इमॅजिनरी पार्ट आहे का, त्या ठिकाणी मी साईन ओमेगा टी. बघा, जर तुमचं फोर्स ऑसिलेशनचं जे काही इक्वेशन आहे ते जर का इमॅजिनरी पार्ट कन्सिडर करत असेल, कॉम्प्लेक्स क्वांटिटी एफ नॉट ई रेस टू आय ओमेगा टी, तर त्या केसमध्ये आपण हा रिअल पार्ट निग्लेक्ट करू शकतो किंवा झिरो आहे असं अजूम करू शकतो. देअरफोर साईन ओमेगा टीला आपण ई रेस टू आय ओमेगा टी लिहू शकतो. कारण का की जे रिक्वायर्ड सोल्युशन आहे इट इज कन्सिस्ट ऑफ इमॅजिनरी पार्ट. देअरफोर आपण असं म्हणणार आहोत की बघा मी काय म्हटलं समजते का, की आपलं जे काही सोल्युशन आहे इक्वेशन 1चं, ओके, हे सोल्युशन एक इमॅजिनरी पार्ट कन्सिस्ट करत आहे कॉम्प्लेक्स क्वांटिटी एफ नॉट ई रेस टू आय ओमेगा टीचा. कोणता? साईन ओमेगा टी. देअरफोर साईन ओमेगा टीला मी लिहू शकतो ई रेस टू आय ओमेगा टी. ठीक आहे. इक्वेशन नंबर 2. ओके. आता आपण या स्टेपपासून ही जर का थिअरी समजली असेल, ठीक आहे, तर आपण यापासून आता थोडंसं मॅथमॅटिकल टर्म्स आणि मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित बघायचे. ठीक आहे. ओके, समजलं नक्की सगळ्यांना. बघा पुन्हा एकदा, एफ ए इज इक्वल टू एफ नॉट साईन ओमेगा टी एक एक्सटर्नल पिरियडिक फोर्स आहे. ओके. मात्र एक कॉम्प्लेक्स क्वांटिटी एफ नॉट ई रेस टू आय ओमेगा टी याचं एक्सपान्शन आपण ऑयलर्स फॉर्म्युलावरून असं लिहू शकतो, एफ नॉट कॉस ओमेगा टी प्लस आय एफ नॉट साईन ओमेगा टी. ठीक आहे. दिस इक्वेशन शोज दॅट एफ नॉट साईन ओमेगा टी आहे का इमॅजिनरी. इट इज इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स क्वांटिटी एफ नॉट ई रेस टू आय ओमेगा टी. Therefore required solution also consist of imaginary part. So equation 1 becomes, म्हणजे बघा जर का तुम्ही ह्या इक्वेशनमध्ये ओके जर का नीट ऑब्झर्व केला तर हा एफ नॉट कॉस ओमेगा टी हा एक रिअल पार्ट असेल. याला आपण टेन्स करू शकतो 0. कारण का सांगा, फक्त तुम्ही इमॅजिनरी पार्ट जर काय घेत असाल तर साईन ओमेगा टी, बघा साईन ओमेगा टी आपण ई रेस टू आय ओमेगा टीना रिप्लेस करू शकतो. ठीक आहे. देअरफॉर इक्वेशन नंबर 2. देन लेट्स सपोज solution of this equation okay in the form of x is equal to x naught e raised to i ओमेगा टी. ठीक आहे. आपण अज्युम केलं किंवा सपोज केलं की इक्वेशन 2 सोल्युशन या फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे. एक्स इज इक्वल टू एक्स नॉट ई रेस टू आय ओमेगा टी. हे सोल्युशनची मेथड किंवा ही जी काही थीम आहे ती आपण डॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये सुद्धा याच वेने आपण सोल्युशन फाइंड केलं होतं. ठीक आहे. जर काय एक्स इज इक्वल टू एक्स नॉट ई रेस टू आय ओमेगा टी असेल तर आपण लिहू शकतो डी एक्स बाय डी टी. आता बघा एक्स नॉट डिफरन्शिएट करायचं आहे एक्स विथ रिस्पेक्ट टू टाईम. एक्स नॉट ॲज इट इज ई रेस टू एक्स काय भेटेल ई रेस टू एक्स, म्हणजे या ठिकाणी एक्स आय ओमेगा टी आहे. मात्र पुन्हा बघा आपण ज्या वेळेला हे फंक्शन एक्सपोनेन्शियल फंक्शन टाईमसोबत डिफरन्शिएट केलं तुम्हाला काय भेटलं ई रेस टू आय ओमेगा टी. मात्र टी सोबत पुन्हा एक कॉन्स्टंट आहे आय ओमेगा, तो बाहेर पडेल. देअरफॉर आय ओमेगा. ठीक आहे. हे झालं डी एक्स बाय डी टी. अगेन डबल डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. आन्सर काय भेटणार आहे, म्हणजे या टर्मला पुन्हा डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टाईम, तुम्हाला आन्सर काय भेटेल. आता बघा या केसमध्ये एक्स नॉट आय ओमेगा ॲज इट इज एक्स नॉट आय ओमेगा ॲज इट इज. ठीक आहे. त्यामुळे ई रेस टू एक्स ई रेस टू आय ओमेगा टी ई रेस टू आय ओमेगा टी. ठीक आहे. आपण पुन्हा डबल डेरिव्हेटिव्ह घेतले त्यामुळे पुन्हा टीचा सोबत जो कॉन्स्टंट आहे ते बाहेर पडतील. त्यामुळं आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ई रेस टू आय ओमेगा टी. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट इज इक्वल टू आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते -1. देअरफॉर मायनस एक्स नॉट ओमेगा स्क्वेअर ई रेस टू आय ओमेगा टी. ठीक आहे. एक्स तुमच्याकडे आहे डी एक्स बाय डी टी आहे, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर आहे. ह्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करू. ओके. देअरफॉर पुटिंग above values in equation 2 we get बघा काय काय भेटतं सांगा आपल्याला. या ठिकाणी डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर आहे का, त्याची व्हॅल्यू किती आहे मायनस एक्स नॉट ओमेगा स्क्वेअर ई रेस टू आय ओमेगा टी. ओके. प्लस 2 बीटा ॲज इट इज डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू किती आहे एक्स
एक्स नॉट आय ओमेगा ई रेस टू आय ओमेगा टी. ओके, प्लस ओमेगा नॉट ॲज इट इज ओमेगा नॉट स्क्वेअर ॲज इट इज एक्सची व्हॅल्यू आपण जे अजून केलं सोल्युशन आहे तीच आहे, एक्स नॉट ई रेस टू आय ओमेगा टी इज इक्वल टू राईट हँड साईड एफ नॉट अपॉन यम ई रेस टू आय ओमेगा टी. ठीक आहे. आता बघा या इक्वेशनमधून आपण एक कॉमन फॅक्टर बाहेर काढू शकतो आहे. तर तो फॅक्टर कोणता आहे? एक्स नॉट कॉमन आहे, ई रेस टू आय ओमेगा टी, ई रेस टू आय ओमेगा टी, ई रेस टू आय ओमेगा टी, तो आपण कॉमन काढू शकतो आहे. देअरफोर एक्स नॉट ई रेस टू आय ओमेगा टी इंटू ब्रॅकेट इथे काय शिल्लक राहणार आहे पहिल्या टर्ममध्ये मायनस ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. प्लस इथं काय राहील शिल्लक 2 बीटा आय ओमेगा, कारण की एक्स नॉट ई रेस टू आय ओमेगा टी आपण बाहेर काढलं आहे. देअरफोर 2 बीटा आय ओमेगा. ओके, देन प्लस एक्स नॉट ई रेस टू आय ओमेगा टी बाहेर काढला आहे तर शिल्लक राहिला ओमेगा नॉट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू एफ नॉट अपॉन यम ई रेस टू आय ओमेगा टी. ठीक आहे. आता ई रेस टू आय ओमेगा टी या साईडला पण आहे ई रेस टू आय ओमेगा टी, त्यामुळे ते निघून जाईल. ठीक आहे. ओके, देन आपण लिहू शकतो आहे एक्स नॉट इज इक्वल टू देअरफोर एक्स नॉट इज इक्वल टू हा जो काय ब्रॅकेट आहे तो मी या टर्मला डिवाइड करतो. ठीक आहे. देअरफोर एक्स नॉट इज इक्वल टू एफ नॉट अपॉन यम अपॉन इंटू ब्रॅकेट मायनस ओमेगा स्क्वेअर. बघा मी थोडंसं रिअरेंज करतो या टर्मला. मी या टर्मला असं लिहू शकतो आहे का ओमेगा नॉट स्क्वेअर, बघा नीट लक्ष द्या, ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस 2 बीटा आय ओमेगा इज इक्वल टू एक्स नॉट. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला आपण सोल्युशन फाइंड करण्याची या स्टेपपर्यंत पोहोचलेलो आहोत. लक्षात आलं का? आपण कसं चालू आहे स्टेप बाय स्टेप त्यामध्ये म्हणजे थेरी रिझन्स काय ते आपण बघत आलेलो आहोत. ठीक आहे. देअरफोर एक्स नॉट इज इक्वल टू एफ नॉट अपॉन यम, डिनॉमिनेटरला ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस 2 बीटा आय ओमेगा ही व्हॅल्यू भेटलेली आहे. ठीक आहे. देन तर आपण ह्याला इथे लिहू शकतो आहे. बरं, एक काम करा सगळ्यांनी की व्हिडिओ पॉज करा आणि इथपर्यंत सोल्युशन तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित, कारण की आपल्याला इथं हा स्पेस कमी पडेल इक्वेशन्स फाइंड करण्यासाठी. ठीक आहे. त्यामुळे आपण हे इक्वेशन नंतर आपण पुढच्या पेजवर किंवा स्लाईडवर बघायचं आहे. ठीक आहे. बघा एक्स नॉट इज इक्वल टू एफ नॉट पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये आपण इथपर्यंत आलेलो आहोत. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा, इथपर्यंत लिहून घ्या, समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. देन जे डिफरन्शियल फॉर्म आहेत फोर्स्ड ऑसिलेशन आणि डॅम्प्ड ऑसिलेशन याची इक्वेशन्स किंवा सोल्युशन्स तुम्हाला कोणत्याही बुकमध्ये भेटणार नाही. त्यामुळे थोडंसं प्रॅक्टिस होऊ देत. तुम्हाला इक्वेशन्स कसं फाइंड केलं हे समजलं की तुम्ही त्याच्या कंडिशन्स आणि केसेस लक्षात ठेवून डिझायर्ड इक्वेशन किंवा जे क्वेश्चनचे आन्सर्स आहेत ते व्यवस्थित लिहू शकता. ठीक आहे. आणि आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त परीक्षेपुरतं किंवा परीक्षा ओरिएंटेड एक्झाम ओरिएंटेड पाठांतर केलं आणि लिहून आलं असं नाही, समजलं पाहिजे ते व्यवस्थित. ठीक आहे. ओके, देन बघा आपलं इक्वेशन भेटलं होतं एक्स नॉट इज इक्वल टू एफ नॉट अपॉन यम अपॉन ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस 2 बीटा आय ओमेगा. ठीक आहे. आता बघा यानंतर आपण काय करू, या इक्वेशनच्या राईट हँड साईडला आपण 1 मल्टिप्लाय करतो. 1 मल्टिप्लाय करत असताना आपण काय करू, जी डिनॉमिनेटरला टर्म आहे ना इथं प्लस आहे बघा, त्या ठिकाणी आपण मायनस इंट्रोड्यूस करून आपण मल्टिप्लाय करू आणि डिवाइड करू. म्हणजे आपण काय करतो 1 मल्टिप्लाय करतो. देअरफोर बघा नीट लक्ष द्या, ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस 2 बीटा आय ओमेगा अपॉन ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस 2 बीटा आय ओमेगा. ठीक आहे. बघा ह्या इक्वेशनच्या राईट हँड साईडची जो डिनॉमिनेटर आहे, ओके, या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी आपण मायनस इंट्रोड्यूस केलं आणि त्या जे काही टर्म्स भेटतील तुम्हाला त्यांना आपण मल्टिप्लाय एकदा केलं, या इक्वेशनला डिवाइड केलं, म्हणजे 1 आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. ठीक आहे. ओके. आता बघा जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलात तर तुमच्या लक्षात येईल ए प्लस बी. बघा या टर्मला किंवा या ब्रॅकेटला आपण ए म्हटलं, याला आपण बी म्हटलं. ए प्लस बी, ए मायनस बी,
ए प्लस बी ए मायनस बी. ठीक आहे, आन्सर काय येतं एस स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येतं. ठीक आहे, देअरफोर बघा, देअरफोर एक्स नॉट इज इक्वल टू एफ नॉट अपॉन यम इंटू ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस 2 बीटा आय ओमेगा अपॉन, मी ह्याला असं लिहू शकतो. मगाशी आपण एक्सपान्शन बघितलं होतं एस स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं, म्हणजे काय बनेल ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 बीटा आय ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता आणखीन एक छोटंसं आपल्याला काम करायचं आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी या टर्मचा स्क्वेअर आहे, तेव्हा 4 बीटा स्क्वेअर आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बनेल. आपण फक्त हे 2 बीटा ओमेगा ब्रॅकेटमध्ये राहू दे, त्याचा स्क्वेअर एका साईडला राहू दे. फक्त आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार आहे -1. ओके, -1 मायनस प्लस, म्हणजे आन्सर काय भेटेल देअरफोर एक्स नॉट इज इक्वल टू एफ नॉट अपॉन यम. ओके, इंटू ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस 2 बीटा आय ओमेगा अपॉन ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 बीटा आय ओमेगा. तर ह्या सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. ठीक आहे, ओके. आता आपण काय करू, हे जे काय मल्टिप्लिकेशन आहे, ओके, म्हणजे एफ नॉट अपॉन यम ही एक टर्म या ब्रॅकेटनं ज्यावेळेस सेपरेट करायचं असेल तर आपण डायरेक्टली सेपरेट नाही करू शकत. तर आपण काय करू, इथं स्क्वेअर आहे बरं, या ठिकाणी 2 बीटा आय, सॉरी ह्या ठिकाणी आय येणार नाही, सॉरी इथं फक्त राहील 2 बीटा ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर राहील. ठीक आहे, आता बघा हे मल्टिप्लिकेशन आहे, डिनोमिनेटरला ही टर्म आहे. आपण एफ नॉट अपॉन यम आणि ही जी काय टर्म आहे ती आपण सेपरेट करू. सेपरेट करत असताना मी काय करतो, यांचा जर का तुम्ही 1/2 घेतला, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ धिस टर्म जर का तुम्ही घेतला तरच तुम्ही तो सेपरेट करू शकाल. जसं की बघा मी असं लिहू शकतो एक्स नॉट इज इक्वल टू एफ नॉट अपॉन यम अपॉन अंडर रूट ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस 2 बीटा ओमेगा स्क्वेअर. ओके, ब्रॅकेट स्क्वेअर इंटू आता ही जी काही टर्म आहे ना ती आपण सेपरेट करू. ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस 2 बीटा आय ओमेगा अपॉन अंडर रूट. आता ह्या टर्म्स मला जर काय स्प्लिट करायचे असतील या मल्टिप्लिकेशनच्या थ्रू डिनॉमिनेटरला, तर मला यांना अंडर रूट म्हणजे 1/2 या पॉवरनं सेपरेट करायला लागतील, तरच आपण त्यांना मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर हे भेटेल, अदरवाईज नाही. हे समजून घ्या. ठीक आहे, ओके. देअरफोर ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 बीटा ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, ओके. देन आता ही वाली जी काय टर्म आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनच्या अगोदरची ती टर्म्स ॲज इट इज एक्स नॉट इज इक्वल टू एफ नॉट अपॉन यम अंडर रूट ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 बीटा ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर. ही टर्म ॲज इट इज मायनस. आता ह्या टर्मला थोडंसं नीट विचार करा. आपण काय करू की आता इथं मायनस टर्म आहे, म्हणजे आपण या टर्मचा डिनॉमिनेटर अंडर रूट दिस टर्म मायनस 2 बीटा आय ओमेगा डिनॉमिनेटरला ही टर्म लिहू शकतो आहे, ऑब्वियसली लिहू शकतो आहे. ठीक आहे, आपण मॅथ्सचे रूल्स कोणतेही ब्रेक करत नाही. मग आता स्टेप बाय स्टेप समजून घ्या आपण कुठली स्टेप कशी यूज केली ते. ठीक आहे, ओके. बघा सपोज जर काय हे असे असते म्हणजे एक्स मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असतं, तर आपण काय केलं असतं, तर साहजिकच आहे ना, एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लिहिलं असतं. ठीक आहे, सेम तेच आपल्याला करायचं आहे. आपण डिनॉमिनेटर सेपरेट करतो. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर, ठीक आहे, अपॉन अंडर रूट ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 बीटा ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मायनस हे साईन मायनस. ठीक आहे, बीटा आय ओमेगा अपॉन अंडर रूट ओमेगा नॉट स्क्वेअर हाच डिनॉमिनेटर सेम येईल या दोन टर्मसाठी. ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 बीटा ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, ओके. ब्रॅकेट कंप्लीट. देन आता बघा ह्या इक्वेशनला आपल्याला रिड्यूस करायचं आहे.
ही रिड्यूस करताना आपण एक काम करू, आपण एक ट्रायंगल अज्युम करू. बघा तुमच्या लक्षात येईल मी असं का करत आहे. सपोज जर का एक ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे, ठीक आहे, ABC सगळ्यांना दिसतो व्यवस्थित स्क्रीनमध्ये, ठीक आहे. तर बघा जो BC ही जी काय साईड आहे, ती BC जी काय साईड आहे त्याची व्हॅल्यू आहे सपोज करा ω02 मायनस ω² इतकी आहे, व्यवस्थित ω² इतकी आहे, ठीक आहे. आणि जो AB साईड आहे या ट्रायंगल ABCची तर ती आहे 2β ω आहे, ठीक आहे, 2β ω आहे. तर मला सांगा जर का हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण या ठिकाणी ACची व्हॅल्यू फाइंड करू शकतो आहे. तर फॉर इन केस ऑफ राईट अँगल ट्रायंगल, ओके, ABC जी साईड आहे AC तिची व्हॅल्यू काय बनेल, काय बनणार आहे ACची व्हॅल्यू, तर अंडर रूट BC² प्लस AB² बनेल. AC इज इक्वल टू काय येणार आहे, AC इज इक्वल टू BC² अंडर रूट BC² प्लस AB². देअरफोर अंडर रूट BCची व्हॅल्यू किती आहे ω02 मायनस ω², ठीक आहे, ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ABची व्हॅल्यू किती आहे 2β ω ब्रॅकेट स्क्वेअर इतकी आहे, 2β ω इतकी आहे, ठीक आहे. म्हणजे ही झाली हायपोटेन्यूसची व्हॅल्यू AC इज इक्वल टू, ठीक आहे. बघा इफ जर का तुम्हाला विचारलं हा जर का अँगल फाय असेल, ठीक आहे, अँगल ACB जर का फाय असेल देन कॉस फाय इज इक्वल टू, आन्सर काय येणार आहे कॉस फायचं, तर कॉस फाय काय असतो ॲडजस्टंट साईड BC अपॉन हायपोटेनियस, देअरफोर BC अपॉन AC. देअरफोर BCची व्हॅल्यू किती आहे, BCची व्हॅल्यू आहे ω02 मायनस ω² अपॉन ACची व्हॅल्यू किती आहे जी आपण आता फाइंड केलेली आहे हीच आहे ना, त्यामुळं ω02 मायनस ω² ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2β ω ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. हे भेटेल तुम्हाला कॉस फायची व्हॅल्यू. सिमिलरली इन ट्रायंगल ABC साइन फाय सांगू शकतो आपण, साइन फाय सांगता येतं. साइन फायची व्हॅल्यू काय भेटणार परपेंडिक्युलर AB अपॉन AC, देअरफोर AB अपॉन AC. आता ACची व्हॅल्यू तुम्ही ऑलरेडी फाइंड करून घेतली आहे हायपोटेन्यूस या ट्रायंगलसाठी. बघा एक राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्या व्हॅल्यू जी आहे BCची व्हॅल्यू इतकी आहे आणि ABची व्हॅल्यू असेल ABची व्हॅल्यू इतकी आहे, ठीक आहे. तर आपण AC फाइंड करू शकतो आहे, ठीक आहे. आणि त्यामध्ये जर का आपण एक अँगल फाय कन्सिडर केला असेल तर आपण कॉस फाय आणि साइन फायच्या व्हॅल्यू डिटरमाइन केलेल्या आहेत, ठीक आहे. आता साइन फायची व्हॅल्यू काय बनेल ABची व्हॅल्यू किती आहे 2β ω अपॉन अंडर रूट काय ना आन्सर. ACची व्हॅल्यू सेम ω02 मायनस ω² ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2β ω ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कॉस फाय भेटला साइन फाय भेटला. आता थोडंसं नीट लक्ष द्या. बघा ह्या केसमध्ये ही जी काय टर्म आहे राईट हँड साईडची पहिली टर्म ती ॲज इट इज राहील, ठीक आहे. म्हणजे मी इथं लिहू शकतो आहे देअरफोर x0 इज इक्वल टू f0 अपॉन m अपॉन अंडर रूट इंटू ब्रॅकेट ω02 मायनस ω² ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2β ω ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे, इंटू आता ह्या ब्रॅकेटसाठी बघा नीट ऑब्झर्व केला तर आपण जे मगाशी एक ट्रायंगलच्या थ्रू ज्या व्हॅल्यूज काढल्या आहेत कोसाईन आणि साईनच्या फॉर्म, तर तुम्हाला बघा ω02 मायनस ω² अपॉन अंडर रूट ω02 मायनस ω² ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2β ω ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय आहे तुमचं हीच टर्म आहे का. म्हणजे या टर्मसाठी आपण कॉस फाय लिहू शकतो आहे. म्हणजे मी या टर्मसाठी या होल टर्मसाठी मी लिहू शकतो आहे कॉस फाय लिहू शकतो, ठीक आहे. मायनस ॲज इट इज यातून आपण आय कॉमन काढू म्हणजे आय बाहेर पडलं म्हणजे कसं बनेल हे 2β ω राहू दे ना 2β ω बघा 2β ω अपॉन अंडर रूट ω02 मायनस ω² ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2β ω ब्रॅकेट स्क्वेअर. आन्सर काय भेटणार आहे साइन फाय भेटेल. देअरफोर
आय टाइम्स साईन फाय. ओके, म्हणजे या पद्धतीनं आपण ही जी काही सेकंड टर्म आहे या इक्वेशनमधली तर ती आपण रिड्यूस करू शकतो. कॉस फाय मायनस आय साईन फाय. ओके, देअरफोर आता बघा पुन्हा जर का आपण इथं ऑयलर्स फॉर्म्युला यूज केला म्हणजे रिव्हर्स ऑयलर्स फॉर्म्युला तर आपण लिहू शकतो आहे देअरफोर एक्स नॉट इज इक्वल टू एफ नॉट अपॉन यम अपॉन अंडर रूट ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 बीटा ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू कॉस फाय मायनस आहे ना त्यामुळे काय बनेल ई रेस टू आय मायनस आय ई रेस टू मायनस आय फाय भेटेल. ठीक आहे, आणि हे तुमचं सपोज करा हे इक्वेशन मगाशी सेकंड इक्वेशन झालं होतं ना, हे इक्वेशन सपोज करा थर्ड आहे, इक्वेशन थर्ड आहे. ठीक आहे, आता ही तुम्हाला एक्स नॉटची व्हॅल्यू भेटली. आपलं सोल्युशन काय होतं एक्स इज इक्वल टू एक्स नॉट ई रेस टू आय ओमेगा टी होतं. ठीक आहे, देन आपल्याला पुढे बघायचं आहे हे लक्षात ठेवा. इथपर्यंत आपण आलो आहोत. एक्स नॉट इज इक्वल टू एफ नॉट अपॉन यम अपॉन अंडर रूट ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 बीटा ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ई रेस टू मायनस आय फाय. इथपर्यंत आपण सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे, ॲक्च्युली आपलं इक्वेशन काय होतं एक्स इज इक्वल ॲक्च्युली इक्वेशन काय आहे आपलं ॲक्च्युली इक्वेशन एक्स इज इक्वल टू एक्स नॉट ई रेस टू आय ओमेगा टी. म्हणजे आपण या आपल्या पर्टिक्युलर सोल्युशन जे आपण अज्यूम केलं होतं की असं असेल तर यामध्ये आपल्या एक्स नॉटची व्हॅल्यू पुट करायची आहे देन आपण पुढे बघू. ठीक आहे, ओके बरं ठीक आहे. मी हे समजलं सगळ्यांना नक्की. आता इथं स्पेस थोडासा कमी आहे त्यामुळे आपण पुढच्या म्हणजे हे इरेज केल्यानंतर पुढच्या पेजवर आपण बघू. समजलं? ठीक आहे, ओके की आपण हे इरेज करू. ठीक आहे, आपण हेच इरेज करू. ठीक आहे, थोडं स्पेस कमी आहे तुम्ही समजून घ्या आणि व्यवस्थित डेरिव्हेशनची प्रॅक्टिस करा. या का सोल्युशन्स बघणं गरजेचं आहे की तुम्हाला ॲक्च्युली मिनिंग काय आहे त्याच्या आणि ज्या केसेस आपण पुढे बघणार आहोत किंवा डॅम्पमध्ये ज्या भेटल्या त्या आपण कशा घेतल्या आणि का घेऊ शकतो ते आपल्याला समजून येईल. ओके, समजणं खूप महत्त्वाचं आहे. मी पुन्हा सांगतो त्यामुळे प्रॅक्टिस करा. ठीक आहे, किंवा या अगोदरच्या पेजमध्ये आपण एक्स नॉटची व्हॅल्यू फाइंड केली होती. एक्स नॉट इज इक्वल टू एफ नॉट अपॉन यम अपॉन अंडर रूट इंटू ब्रॅकेट ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 बीटा ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इंटू ई रेस टू मायनस आय टाइम्स फाय. इक्वेशन नंबर तुम्हाला थर्ड भेटलं होतं. ठीक आहे, आता नाव ॲक्च्युली तुम्ही एक्स नॉट ह्या फॅक्टरची व्हॅल्यू फाइंड केलेले आहेत. आपलं ॲक्च्युली जे काही इक्वेशन होतं ते इक्वेशन होतं जे डिफरन्शियल फॉर्म होता फोर्स्ड ऑसिलेशन्स किंवा फोर्स्ड व्हायब्रेशन्स. त्या केसमध्ये आपण त्या डिफरन्शियल इक्वेशनचं जे सोल्युशन आहे ते एक्स इज इक्वल टू एक्स नॉट ई रेस टू आय ओमेगा टी या फॉर्ममध्ये आपण इक्वेशन सोल्युशन आहे असं अज्यूम करतो. ठीक आहे, देअरफोर now putting the value of x naught in this equation in this equation okay we get जे आपण सोल्युशन अज्यूम केले त्या सोल्युशनमध्ये एक्स नॉटची व्हॅल्यू आपण पुट करू. आपल्याला काय भेटतं बघा देअरफोर एक्स इज इक्वल टू एक्स नॉट ई रेस टू आय ओमेगा टी हे आपलं इक्वेशन आहे किंवा सोल्युशन आहे असं आपण अज्यूम केलं. देअरफोर एक्स इज इक्वल टू एक्स नॉटची व्हॅल्यू किती आहे एफ नॉट अपॉन यम अपॉन अंडर रूट ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 बीटा ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, इन टू एक्स नॉट किती आहे ही होल टर्म आहे. देअरफोर ई रेस टू मायनस आय टाइम्स फाय इन टू आता इथं काय आहे ई रेस टू आय ओमेगा टी. ओके, देन देअरफोर एक्स इज इक्वल टू एफ नॉट अपॉन यम अपॉन डिनॉमिनेटरला
ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 बीटा ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता एक्सपोनेन्शियलच्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण एकत्र लिहू शकतो आहे. कसं बघा, यातून आपण आय कॉमन काढू शकतो. देअरफॉर आय इंटू ब्रॅकेट काय राहील ओमेगा टी. जर का आपण आय कॉमन काढला असेल तर पहिल्यांदा पॉझिटिव्ह टर्म ओमेगा टी मायनस फाय. ठीक आहे, त्यामुळे ई रेस टू आय ओमेगा टी मायनस फाय. हेन्स किंवा देअरफॉर एक्स इज इक्वल टू एफ नॉट अपॉन यम अपॉन अंडर रूट ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 बीटा ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू आता ई रेस टू आय ओमेगा टी मायनस फाय आहे. पुन्हा जर का आपण ऑयलर्स रिव्हर्स फॉर्म्युला यूज केला तर आपण लिहू शकतो याला कॉस ई रेस टू प्लस आय आहे. त्यामुळं कॉस ओमेगा टी मायनस फाय प्लस आय साइन ओमेगा टी मायनस फाय ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे आपलं सोल्युशन आहे, ओके, जे पर्टिक्युलर सोल्युशन आहे इट इज ओनली रिक्वायर्ड द इमॅजिनरी पार्ट ऑफ दिस इक्वेशन. ओके, त्यामुळे आपण जे रिअल पार्ट आहे तो आपण निग्लेक्ट करणार आहोत या केसमध्ये. देअरफॉर इमॅजिनरी पार्ट of above equation is required. ठीक आहे, therefore x is equal to जे रिअल पार्ट आहे तो आपण निग्लेक्ट करू आणि फक्त आपल्याला इमॅजिनरी पार्ट लिहायचा आहे, म्हणजे आय सोबतचा जो फॅक्टर आहे किंवा जो पार्ट आहे तो. therefore x is equal to एफ नॉट अपॉन यम अपॉन अंडर रूट ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 बीटा ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, इंटू फक्त आपल्याला इमॅजिनरी पार्ट घ्यायचा आहे. इमॅजिनरी पार्ट कोणता आहे साइन ओमेगा टी मायनस फाय. देअरफॉर साइन ओमेगा टी मायनस फाय. ठीक आहे, जर फॉर आपल्याला ॲम्प्लिट्यूड विचार असेल फॉर ॲम्प्लिट्यूड, ओके, म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम इट्स मीन पोझिशन एक्स मॅक्स इज इक्वल टू आपण लिहू शकतो आहे एक्स इज इक्वल टू कधी भेटणार आहे तुम्हाला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किंवा ॲम्प्लिट्यूड ज्या वेळेला साइन ओमेगा टी मायनस फाय हा जो काय अँगल आहे तो π/2 असेल त्याच वेळेला. साईनचे जे काही व्हॅल्यूज आहेत त्या लोअर व्हॅल्यू 0 आहे आणि मॅक्झिमम व्हॅल्यू 1 आहे. ओके, ठीक आहे, त्यामुळे साईन मॅक्झिमम कधी असणार आहे ज्या वेळेला अँगल π/2 असेल त्यावेळेला. म्हणजे याला जर का आपल्याला टेन्स करायचं असेल 1ला तर आपल्याला हा जो काय अँगल आहे तो π/2 पुट करावा लागेल. ठीक आहे, देअरफॉर फायनल सोल्युशन भेटतं एक्स इज इक्वल टू एफ नॉट अपॉन यम अपॉन अंडर रूट ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 बीटा ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आणि ही तुमची फोर्स्ड ऑसिलेशनच्या केसमध्ये आपण डिस्प्लेसमेंट फाइंड करण्यासाठीचं सोल्युशन झालं. कोणत्या इक्वेशनचं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस 2 बीटा डी एक्स अपॉन डी टी प्लस ओमेगा नॉट स्क्वेअर एक्स इंटू एफ नॉट साइन ओमेगा टी या डिफरन्शियल इक्वेशनचं किंवा इक्वेशन ऑफ मोशन ऑफ फोर्स्ड ऑसिलेशनच्या केसमधलं हे तुमचं डिझायर्ड सोल्युशन असेल. ठीक आहे, देन नाव बघा जर का तुम्हाला फेजची व्हॅल्यू विचारली या ठिकाणी आहे ना फेज फाय. ओके, नाव फॉर फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ फेज. ओके, आपल्याला काय करायचं आहे आपण जो या अगोदरच्या स्लाईडमध्ये किंवा या अगोदरच्या पेजमध्ये जी आपण डायग्राम बघितली होती आठवते का, एक राईट अँगल ट्रायंगल होता. ठीक आहे, तर बघा ABC. ठीक आहे, ABची व्हॅल्यू जो सपोज हा अँगल फाय आहे. ठीक आहे, पण ABची जी व्हॅल्यू आहे ती 2 बीटा ओमेगा आणि BCची जी काय व्हॅल्यू आहे ती ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर अजूम करा. तर या केसमध्ये फॉर फाइंडिंग द फेज ओके दॅट इज फाय इज इक्वल टू तुम्हाला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, तर काय करता येईल सांगा इझिली. पहिल्यांदा आपण या ट्रायंगल इन राईट अँगल ट्रायंगल ABC आपण टॅन फाय काढू शकतो आहे.
टॅन फाय इज इक्वल टू टॅन फाय काय बनणार आहे ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए बीची व्हॅल्यू किती आहे 2 बीटा ओमेगा अपॉन बी सीची व्हॅल्यू ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर. ओके, तुम्हाला फेज फक्त हवा आहे, देअरफॉर फाय किंवा फेज इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 बीटा ओमेगा अपॉन ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. ओके, आणि ही तुमची व्हॅल्यू कसली असेल फेजची व्हॅल्यू असेल. समजलं का? ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण सोल्युशन ऑफ इक्वेशन ऑफ मोशन फॉर फोर्स्ड ऑसिलेशन फाइंड करू शकतो. ठीक आहे, भलेही सोल्युशन सिलेबसला किंवा बोर्ड एक्झामला तुम्हाला किंवा एक्झामला विचारलं जाणार नाही, तरीसुद्धा तुम्हाला फोर्स्ड ऑसिलेशन असेल किंवा डॅम्प्ड ऑसिलेशन असेल तर त्या केसमध्ये डिफरन्शियल इक्वेशन्सपर्यंतचा पार्ट असेल. ओके, आणि त्या डिफरन्शियल इक्वेशनच्या पार्टनंतर तुम्हाला डायरेक्टली सोल्युशन फाइंड दिलेलं आहे बुकमध्ये. ओके, जर का तुम्हाला सोल्युशन जमत असेल तर तुम्ही या सोल्युशनचा यूज करून तुम्ही फोर्स्ड ऑसिलेशन किंवा डॅम्प्ड ऑसिलेशनसाठी ज्या 3 केसेस आहेत, ठीक आहे, त्या तुम्ही लिहू शकता. ओके, देन आपल्याला इन टर्म्स ऑफ फोर्स्ड ऑसिलेशन्स. ओके, आता बघा जी एक्सची व्हॅल्यू आहे ती डिपेंड्स करेल ओमेगा नॉट आणि ओमेगा स्क्वेअरवरती. आता या ठिकाणी ओमेगा नॉट म्हणजे काय आहे तुमची नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे, बघा ओमेगा नॉटची व्हॅल्यू किती आहे, ओमेगा नॉटची व्हॅल्यू किती असणार आहे, ओमेगा नॉट स्क्वेअरची व्हॅल्यू के अपॉन एम असेल. ठीक आहे, आणि ओमेगा म्हणजे काय आहे तुमचा, ही तुमची ड्रिव्हन फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे, ही तुमची काय आहे ड्रिव्हन फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे, ओके. देन आता आपल्याला बघायचं आहे की ज्या आपण केसेस किंवा कंडिशनविषयी बोलतो आहे फोर्स्ड ऑसिलेशनच्या, ते कंडिशन आपल्याला या इक्वेशनचा यूज करून त्याचं फिजिकल मिनिंग आणि इक्वेशन्स फाइंड करायचे आहेत. ठीक आहे, ओके, हे समजलं. ठीक आहे, बघा व्यवस्थित सोल्युशन स्टेप बाय स्टेप समजून घ्या, आपल्या नोट्स व्यवस्थित तयार करा. ठीक आहे, पाठांतर करण्यापेक्षा मला असं वाटतं की एखादा आर्टिकल एखादं डेरिवेशन व्यवस्थित अंडरस्टँड करून लक्षात ठेवणं खूप गरजेचं असेल. ठीक आहे, त्यांना आपण त्या 3 केसेस बघून झाल्यानंतर आपण शार्पनेस किंवा रेझोनन्स या गोष्टी आपण बघणार आहोत. ठीक आहे, फिजिक्समधले डेरिवेशन्स किंवा जे लॉज आहेत किंवा जे प्रिन्सिपल्स आपण यूज करतो किंवा जी थिअरी आहे ही जर का तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होत असेल तरच तुम्ही या डेरिवेशन्स किंवा या कन्सेप्टच्या वरती जे पॉसिबल न्यूमरिकल्स बनतात ते इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे थेरी आणि जे डेरिवेशन्स आहेत ते समजणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, ओके. आपलं सोल्युशन काय आहे, इक्वेशन एक्स इज इक्वल टू एफ नॉट अपॉन एम, ओके, अंडर रूट ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 बीटा ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, हे आपलं सोल्युशन आहे. टाईम केस फर्स्ट बघा, केस फर्स्ट. ठीक आहे, जर काय सपोज करा, ओके, ओमेगा या ठिकाणी ओमेगा म्हणजे काय आहे ड्रिव्हन फ्रिक्वेन्सी आहे आणि ओमेगा नॉट म्हणजे काय तुमची नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे. इफ ओमेगा इज लेस दॅन ओमेगा नॉट, ठीक आहे, अँड बीटा टेन्स टू 0. साहजिकच आहे ना, जर ड्रिव्हन फ्रिक्वेन्सी खूप लो असेल किंवा कमी असेल ॲज कम्पेअर टू नॅचरल फ्रिक्वेन्सी तर जो डॅम्पिंग कोएफिशियंट होता किंवा जो फॅक्टर आहे तो टेन्स करेल 0ला. ठीक आहे, जर असं झालं तर हे इक्वेशन कसं बनतं बघा, एक्स नॉट इज इक्वल टू लिहू किंवा आपण एक्स इज इक्वल टू लिहू, एक्स इज इक्वल टू एफ नॉट अपॉन एम अपॉन ओमेगाची व्हॅल्यू खूपच कमी आहे त्यामुळे तो निग्लेक्ट होईल आणि आन्सर काय येणार फक्त ओमेगा नॉट स्क्वेअर येईल. ठीक आहे, त्यामुळे ओमेगा नॉट स्क्वेअर. ठीक आहे, आता ओमेगा नॉट स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते, एफ नॉट अपॉन एम इज इक्वल टू ओमेगा नॉटची व्हॅल्यू के अपॉन एम. ठीक आहे, त्यामुळं एम कॅन्सल शिल्लक राहतं एफ नॉट अपॉन के. ठीक आहे, या केसला आपण म्हणतो लो ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी. या केसमध्ये काय केलं आपण, जी ड्रिव्हन फ्रिक्वेन्सी आहे त्याची व्हॅल्यू खूप कमी घेतली ॲज कम्पेअर टू नॅचरल फ्रिक्वेन्सी. तर तुम्हाला जे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आहे ती या फॉर्ममध्ये भेटू शकते F0/K. ओके, दिस इक्वेशन शोज दॅट ग्रेटर द नॅचरल फ्रिक्वेन्सी स्मॉलर विल बी द ॲम्प्लिट्यूड.
ओके. त्यामुळं या इक्वेशनवरून आपण सांगू शकतो की जर काय नॅचरल फ्रिक्वेन्सी ग्रेटर असेल तर जी ॲम्प्लिट्यूड आहे ती स्मॉल असणार आहे. ठीक आहे. देन केस सेकंड. इफ ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट. ओके. जी आपण एक्सटर्नल फोर्स प्रोव्हाइड केलेला आहे त्याची जी काय ड्रिवन फ्रिक्वेन्सी आहे ती कोइन्साइड होते नॅचरल फ्रिक्वेन्सीला. ओके. तर त्या केसला आपण काय म्हणतो, रेझोनन्स असं म्हणतो. रेझोनन्स असं म्हणणार. ओके. व्हेन अ ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी ओमेगा coincide with natural frequency omega naught, then the amplitude of vibrations increases. Okay, and such conditions are said to be resonance. बघा काय म्हटलं, हे समजलं का? म्हणजे आपण इथे लिहू शकतो when, बरं ठीक आहे, हे समजून घ्या फक्त. मी काय म्हटलं, ज्या वेळेला एक आपण एक्सटर्नल जो पिरियडिक फोर्स अप्लाय केला त्याच्यामुळे जी क्रिएट होणारी ड्रिव्हन फ्रिक्वेन्सी आहे ती जर काय कोइन्साइड झाली किंवा मॅच झाली किंवा इक्वल झाली तर काय होणार आहे, जे व्हायब्रेशन्स आहेत किंवा जे ॲम्प्लिट्यूड जी ऑसिलेशन्स आहेत त्याचे ॲम्प्लिट्यूड इंक्रीज होणार आहे. ओके. अँड द इंक्रीज इन द ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन्स ॲट ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट. ओके. इज कॉल्ड रेझोनन्स. हे लक्षात घ्या. ओके. साहजिकच आहे ना. आता बघा, जर काय एखाद्या ऑब्जेक्ट जो ऑसिलेशन्स करत आहे आणि त्याची एक नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे, सपोज करा एक समथिंग हर्ट्स. ओके. आणि त्या नॅचरल फ्रिक्वेन्सीला आपण जर काय जो एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय करतो त्याचीसुद्धा फ्रिक्वेन्सी का मॅच झाली तर ऑब्वियसली ॲम्प्लिट्यूड इंक्रीज होणार आहे. लक्षात आलं का? आणि त्या फिनॉमिननला किंवा त्या सिच्युएशनला आपण काय म्हणतो, रेझोनन्स असं म्हणतो. ठीक आहे. देन आणि या केसमध्ये बघा, जर काय ओमेगा नॉट आणि ओमेगा स्क्वेअर जर का सेम असेल तर ही जी काय टर्म आहे ती 0 बनेल. त्यामुळे आन्सर काय येणार आहे, एक्स इज इक्वल टू एफ नॉट अपॉन यम अपॉन √2 बीटा ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. हे तुमचं आन्सर आहे. 2 बीटा ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर निघून जाईल. त्यामुळे आन्सर काय येणार आहे, एफ नॉट अपॉन यम अपॉन 2 बीटा ओमेगा. ठीक आहे. ही रेझोनन्सची कंडिशन असणार आहे किंवा केस असणार आहे. ठीक आहे. आणि देन लास्ट केस थर्ड हाय ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी म्हणजे इफ ओमेगा इज ग्रेटर दॅन ओमेगा नॉट. ठीक आहे. when driving frequency omega is very high as compared to the natural frequency omega naught. Okay. and damping factor beta tends to 0. ऑब्वियसली जर काय तुमचा जर काय ड्रिव्हन फ्रिक्वेन्सी जर काही जास्त असेल तर तो डॅम्पिंग कोएफिशियंट आहे किंवा जो फोर्स आहे तो 0 बनेल. ठीक आहे. देअरफॉर ओमेगा इज व्हेरी ग्रेटर दॅन ओमेगा नॉट. देन एक्स इज इक्वल टू, या ठिकाणी ओमेगाची व्हॅल्यू खूप जास्त आहे रे, त्यामुळे हा जर खूप कमी असेल तर आपण लिहू शकतो एफ नॉट अपॉन यम अपॉन ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू एफ नॉट अपॉन यम ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. देअरफॉर द ग्रेटर द डॅम्पिंग फ्रिक्वेन्सी स्मॉलर विल विथ द ॲम्प्लिट्यूड. ओके. ग्रेटर द ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी स्मॉलर विल विथ द ॲम्प्लिट्यूड असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे आपण ह्या 3 केसेस फोर्स्ड ऑसिलेशनच्या केसमध्ये सांगू शकतो. ठीक आहे. ओके. आता सपोज जर का आपण एक ग्राफिकल नेचर बघितलं, या ठिकाणी आपण ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी ओमेगा जर काय घेतली असेल आणि या ठिकाणी जर का आपण ॲम्प्लिट्यूडचा जर का विचार केला असेल, ॲम्प्लिट्यूड तर बघा तुम्हाला 3 केस भेटत आहेत. ठीक आहे. तर बघा पहिली केस आहे ठीक आहे. या केसमध्ये तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी स्मॉल डॅम्पिंग झालेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण मीडियम डॅम्पिंग म्हणू शकतो आणि या ठिकाणी लार्ज डॅम्पिंग झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे बघा लार्ज डॅम्पिंग काय असणार आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक शार्पनेस भेटतो. ठीक आहे. when a fall in amplitude for a small change from the resonance condition is very large, the resonance is said to be sharp. ठीक आहे. ज्या ठिकाणी स्मॉल डॅम्पिंग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शार्पनेस भेटेल.
ठीक आहे. अँड इफ द फॉल इन ॲम्प्लिट्यूड इज व्हेरी स्मॉल, इफ द फॉल इन ॲम्प्लिट्यूड इज व्हेरी स्मॉल आहे ना, या केसमध्ये बघा ॲम्प्लिट्यूडमधला जो का फॉल आहे तो व्हेरी स्मॉल आहे. ओके. अँड द रेझोनन्स इज टर्म ॲज फ्लॅट. ओके. आणि त्या ठिकाणी आपण लार्ज डॅम्पिंग असं अज्यूम करतो. ओके. ह्या पद्धतीनं आपण फोर्स ऑसिलेशन्स त्याचं इक्वेशन ऑफ मोशन आणि सोल्युशन फॉर डिफरन्शियल इक्वेशन इन फोर्स ऑसिलेशन्स फाइंड करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन आणि पर्टिक्युलर सोल्युशन बघितलं आहे. मी आशा करतो की तुम्हाला आजचं लेक्चर यामध्ये थोडंसं मॅथमॅटिकल टर्म्स खूप जास्त होत्या, म्हणजे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. समजलं असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे पॉसिबल न्यूमरिकल्स किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करू. तोपर्यंत तुम्ही स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू ऑल.